नमस्कार, दीपक पळसुले. चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत सविस्तर आढावा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात चर्चेत असलेली बातमी आपण जाणून घेऊया. बातमी आहे मुंबईतून. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ आता समोर आलाय. आपत्कालीन पायऱ्यांवरून 6व्या मजल्यावरून धावताना हा आरोपी सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय. सैफवर हल्ला केल्यानंतर मध्यरात्री 2:33 हा आरोपी बिल्डिंग खाली धावत गेला. दरोडा टाकताना चोरानं शस्त्राचा धाक दाखवत हल्ला केल्यानं 311 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरी करताना हल्ला केल्यानं 312 कलम लावण्यात आलं. चोरी किंवा एखाद्याला मारहाणीच्या उद्देशानं घरात लपून शिरण्याच्या उद्देशानं 331(4), रात्रीच्या वेळी घरात शिरून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कलम 331(6) आणि अज्ञात व्यक्तीच्या घरात शिरून हल्ल्याचा प्रयत्न केल्यानं 331(7) हे कलम लावण्यात आलेलं आहे. अपडेट जाणून घ्या. सूरज सावंत आपल्यासोबत आहे. सूरज, अखेर हल्लेखोर जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि अनेक कलम देखील त्याच्यावर लावण्यात आल्याचं समजतंय. काय नेमके अपडेट मिळतात पोलिसांकडून? दीपक, नक्कीच आपण जर पाहिलं तर आरोपीवरती 311, 312, त्याचप्रमाणे 331(4), 331(6) आणि 331(7) या कलमांतर्गत आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. प्रामुख्याने 2:33च्या दरम्यान हा आरोपी त्या ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. मात्र या इमारतीत त्याने तत्पूर्वीच प्रवेश केलेला होता आणि इमारतीच्या 6व्या मजल्यावरती चोरी करून किंवा हल्ला करून त्यानंतर हा आरोपी तिकडनं फरार होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र जेव्हा आरोपीने या घटनेदरम्यान सैफ अली खान आणि त्याची जी कर्मचारी होती तिच्यावर हल्ला केल्यानंतर तो त्या ठिकाणाहून फरार झालेला आहे. 2:33च्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने गडबडीत हा आरोपी त्या ठिकाणाहून उतरताना तर दिसतोय, मात्र तो गडबडलेला आहे. त्याचबरोबर त्याने स्वतःचा चेहरा लपवण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यासाठी त्याने स्कार्फ देखील आपल्या गळ्यात वापरल्याचं पाहायला मिळतंय. मागे एक बॅग देखील होती आणि ज्यावेळी तो पायऱ्या उतरत होता त्यावेळी सीसीटीव्ही मध्ये आपला कुठलाही चेहरा येऊ नये या अनुषंगाने तो चाचपडत त्या ठिकाणी उतरत होता आणि नकळत त्याचा जो चेहरा आहे हा 6व्या मजल्यावरच्या या सीसीटीव्ही मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. आणि हा एकमेव सीसीटीव्ही आहे ज्यात हा आरोपी स्पष्टपणे दिसतो आहे. इतर इमारतीच्या परिसरातले सर्व सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये आरोपी कुठेही दिसत नाहीये. त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते की जी घटना घडली त्याच्या जवळपास 1 तास आधी हा सीसीटीव्ही मध्ये कुठेही आरोपी कैद झालेला नाहीये. मग तो इमारतीत गेला कसा? आता गेल्यानंतर हा आरोपी ज्या मार्गाने आरोपीने चोरीच्या उद्देशाने इमारतीत शिरला त्याच मार्गाने तो आरोपी तिथनं पळून गेलेला आहे. पोलिसांची 3 ते 4 पथकं कुर्ला टर्मिनल, बांद्रे टर्मिनल आणि सीएसटी टर्मिनल्स या ज्या ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या गाड्या बाहेर सुटतात त्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यासाठी फिरताना पाहायला मिळतात. तर स्थानिक रिक्षावाले, भाजी मंडईत या ठिकाणी देखील पोलीस विचारपूस, फोटो दाखवून त्याचा शोध घेताना पाहायला मिळतात. प्रामुख्याने 15 टीम पोलिसांच्या या आरोपीच्या शोधासाठी सध्या मुंबईत फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकूणच हे संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं की यावर गांभीर्याने पोलिसांकडनं हालचाली सुरू झालेल्या आहेत. गुन्हा दाखल झालेला आहे. स्वाभाविकच आता लवकरात लवकर हा जो कोणी हल्ला करणारा आरोपी आहे तो पकडला जाणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.